नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन वानखेडे सर। आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील आपण जी संभाव्य प्रश्नपत्रिका बनवली होती, व्हिडिओ टाकला होता, त्याचीच आपण एक भाग उत्तरपत्रिकेचा टाकला होता। तर याच्यातला आपला जो उर्वरित भाग 2 आहे व्हिडिओचा, तो आज आपण बघणार आहोत आणि त्यामधील आपला प्रश्न क्रमांक 3 बी चालू होता। ठीक आहे, जो ज्यांनी आजचा व्हिडिओ बघत आहेत, आजचा पहिला व्हिडिओ ते बघत आहेत, याचा उर्वरित जो भाग आहे आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी तुम्हाला देईल, त्यांनी बघून घ्यायचा व्यवस्थितरित्या। ठीक आहे, पहा तर आजचा प्रश्न क्रमांक 3 ब मधील पहिला प्रश्न काय आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया। ठीक आहे, तर फुगेवाला 2 लाल 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यातील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनांची संभाव्यता काढा। आपल्याला 2 घटना दिलेल्या आहेत, दोन्ही घटनांची संभाव्यता काढायची आहे। तर घटना काळाची संभाव्यता काढत असताना आपल्याला काय माहिती दिली ते पहिले आपण समजून घेऊयात। आपल्याला 2 लाल फुगे दिले, 3 निळे फुगे दिले आणि 4 हिरवे फुगे दिले। ठीक आहे, तर यांच्या आधारे आपण या 2 घटनांना काय करूयात, सॉल्व करूयात, यांची संभाव्यता काढूयात। तर मिळालेला फुगा लाल असणे ही एक संभाव्यता काढायची आहे आणि मिळालेला फुगा निळा असणे याची पण संभाव्यता काढायची आहे। तर समजा आपल्याला काय काय दिलेले आहे ते आपण पहिले समजून घेऊयात। ठीक आहे, समजा आपल्याला काय दिलेलं आहे ते पहिले पाहून घ्या। काय दिलेले आहे, समजा 2 लाल फुगे। ठीक आहे, 2 लाल, पुढे 2 लाल फुगे दिले। मग आता यांच्यासाठी आपण काय करूयात, R1 आणि R2 आपण काय करूयात, समजूयात। ठीक आहे, परत काय दिलेले आहे पहा, 3 निळे दिलेले आहेत, 3 निळे फुगे दिलेले आहे। मग आता यांच्यासाठी काय मानूयात आपण, पहा 3 निळे फुगे दिले तर काय करूयात, B1 B2 ब्ल्यूसाठी B1 B2 आणि B3 हे आपण काय केलंय, सपोज केलंय, समजलंय। ठीक आहे, आता पुढे काय करशाल, इथं व्यवस्थितरित्या 3 लिहून घ्या। ठीक आहे, आणि नंतर काय दिलेलं आहे, 4 हिरवे म्हटल्यानंतर काय करशाल आता, ठीक आहे, हिरवे फुगे। ठीक आहे, मग आता इथं काय करशाल, G1 G2 G3 आणि G4 असे 4 फुगे दिलेले आहेत आपल्याला। ठीक आहे, सॉरी। आता याची काय करायची आहे, नमुना अवकाश सांगायचा आहे। ठीक आहे, नमुना अवकाश सांगा। ठीक आहे, नमुना अवकाश सांगत असताना आपण काय करणार, आता पहा बरं, नमुना अवकाश कसा दाखवणार, NOPS ना आपण काय करणार, आता याच्यामध्ये काय काय दिलेल्या गोष्टी आहेत ते पहा। R1 R2 दिलाय, ते लिहून घ्यायचं, R1, R2। परत काय दिलेलं आहे, B1, B2, B3 दिलाय। ठीक आहे, लिहिलंय। परत काय दिलेलं आहे, G1, G2, G3, G4। ठीक आहे, हे लिहिलंय। आता यांचा नमुना अवकाश काय निघायला ते पाहून घ्या। NOPS ची संख्या किती व्हायली ते पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9। ठीक आहे, किती संख्या झाल्या आहे, 9। तर NOPS किती झाला आपला, 9 झाला। ठीक आहे, मग आता पहिली घटना पहा, घटना काय म्हणायली पहा, घटना A आधी लिहून घ्यायची या पद्धतीत। घटना A काय सांगत आहे, मिळालेला फुगा लाल असणे, हे लिहायचं या पद्धतीतच। ठीक आहे, मिळालेला फुगा काय असणे, मिळालेला फुगा लाल असणे। ठीक आहे, लाल असणे ही आपण संभाव्यता याची काढणार आहोत। ठीक आहे, मिळालेला फुगा लाल असणे किती संभाव्यता दिलेल्या आहेत पहा, लाल फुगा म्हणलं तर 2 लाल फुगे आहेत। मग आता A ची संभाव्यता काढायची आहे आपल्याला, तर मग याचा NOPA लिहायचा आहे। तर NOPA कोण सांगेल, मग पहा बरं, लाल असलेले फुगे किती, फक्त R1 आणि R2 हे किती आहेत, फक्त 2च आहेत। मग NOPA किती व्हायला लागला, याचा नमुना अवकाश 2 व्हायला। ठीक आहे, हे झालं आपलं NOPA काढलाय आपण। NOPA ची संख्या किती झाली, 2 झाली। ठीक आहे, आता याची संभाव्यता काढायची आहे। संभाव्यता काढत असताना आपण काय करणार पहा बरं, व्यवस्थितरित्या समजून घ्या। संभाव्यता काढत असताना P ऑफ A बरोबर काय लिहाल, मग सांगा, NOPS अपॉन NOPA। ठीक आहे, याचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे। NOPS ची नंबर ऑफ संख्या किती आलेली आहे, 9। ठीक आहे, 9 आणि NOPA किती आलेला, 1 मिनिट, काहीतरी फॉर्म्युला चुकला मे बी, सॉरी, हे काय पाहिजे होता, वरे पाहिजे होता, टोटल संख्या काय पाहिजे होती, वरे। तर इथं काय लिहायला पाहिजे, NOPA छेद NOPS। ठीक आहे, NOPA किती आले, 2 आणि NOPS ची संख्या किती होती, 9। ठीक आहे, मग आपल्याला प्रॉबॅबिलिटी A ची मिळाली, संभाव्यता आपण काय काढली, पहिल्याची काढली, ते किती आली, 2/9 आली। आता दुसऱ्याची काढायची आहे। मग आता दुसऱ्याला काय करशाल, घटना B लिहा, घटना B। ठीक आहे, घटना B मध्ये काय सांगशाल पहा बरं, मिळालेला फुगा निळा असणे, काय सांगायचं आहे आपल्याला आता, मिळालेला फुगा निळा असणे, काय असणे, निळा असणे। आता हे काय होईल ते पहा, निळा असणार म्हटल्यानंतर निळ्यासाठी काय काढले, 3 निळे फुगे म्हणजे B1 B2 B3, याची काय व्हायली, NOPS 3च व्हायली। मग आता काय करणार पहा, NOPB साठी पहा काय होईल, मग निळा फुगे म्हणलेलं काय आहे तर पहा B1 B2 B3, मग लिहून घ्या याला। NOPB मध्ये काय लिहाल, B1 B2 आणि B3। ठीक आहे, लिहिलंय। तर NOPB काय व्हायला लागला, मग सांगा, NOPB काय व्हायला लागलाय, 3।
ठीक आहे. वाटलंच तर इथं असं लिहून घेत चला, आधी बी लिहा. ठीक आहे, घटना बी आहे तर बी लिहिली. आता इथे तुम्ही जर कन्फ्यूज होत असाल तर इथं काय करून घ्यायचं, पहिले ए लिहून घ्यायचं आहे, परत एन ऑफ ए लिहिलं. ठीक आहे. आता मला सांगायची संभाव्यता सांगायची आहे म्हटल्यानंतर काय होईल, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर, ठीक आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस, एन ऑफ बी अपॉन एन ऑफ यस. एन ऑफ बी किती आलेला आहे 3 आणि नंबर ऑफ सॅम्पल स्पेस म्हणजे एन ऑफ एस किती आलेले आहेत आपले 9. मग आता मला सांगायचं उत्तर किती व्हायला आहे, 3 1 3 3 3 9 म्हणजे काय व्हायला आहे 1/3 म्हणजे पी ऑफ बीची किंमत याची किती व्हायली 1/3 म्हणजे आपल्याला दोन्हीची संभाव्यता मिळाली. मिळालेला फुगा लाल असण्याची संभाव्यता आहे 2/9 आणि मिळालेला फुगा निळा असणे त्याची संभाव्यता आहे 1/3. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, प्रश्न क्रमांक 3B मधला पहिला पूर्ण केला. याचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला याची PDF फाईल मिळून जाईल उत्तरपत्रिकेची. ठीक आहे, पाहून घ्या. दुसरा प्रश्न पाहूयात. लक्ष द्या, आपला प्रश्न क्रमांक काय चालू आहे 2 चालू आहे. आपल्याला याच्यामध्ये कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे, हा दुसरा प्रश्न आहे आणि यानंतरचा ऑरवाला पण आपण प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, तर पहा खालील एक सामायिक समीकरणे क्रॅमरच्या पद्धतीने सोडवा, हा आपल्याला प्रश्न सांगतोय. याला काय करायचं, क्रॅमरच्या पद्धतीने सोडवायचं आहे. समीकरणं काय दिलेली आहेत पहा, 4m + 6n = 54 हे एक समीकरण आहे. 3m + 2n = 28 हे एक समीकरण आहे. या समीकरणांना पहिले काय करूयात, आपण नावे देऊया. ठीक आहे, तर पहा पहिलं समीकरण आहे 4m + 6n = 54 हे झालं समीकरण क्रमांक 1 आणि दुसरं काय आहे पहा 3m + 2n = 28 हे झालं समीकरण क्रमांक 2. आपल्याला याला आता क्रॅमरच्या पद्धतीनं सोडवायचं आहे म्हणून मी काय करणार पहा, हे समीकरण थोडंसं मोठं दिसायला, हे थोडं लहान दिसायला. इथं 3m आहे 2n आहे. आता 4 6 54 म्हणजे प्रत्येक अंकाला भाग जाणारी संख्या दिसायली म्हणून मी काय करणार, पहिल्या समीकरणाला थोडं छोटं बनवण्याचा प्रयत्न करणार. तर मग मी काय म्हणेल पहा, समीकरण काय पहा, समीकरणाला शॉर्टकट लिहिले समीकरण 1ला काय केले पहा 2ने भागू. आपण कितीने भागायचा आहोत आता 2ने. ठीक आहे, भागलंय तर काय व्हायला लागले पहा, जर समजा इथे 2ने भागलं तर 2m + बेत्रिक 6 म्हणल्यानंतर इथं पण 3n. ठीक आहे, आणि इथे काय व्हायला आता 2ने भागले समजा आता सांगा मला इथं काय करशाल, आता 2ने जर भाग चाललाय 27 2 54 होईल. ठीक आहे, 27 आले तर इथं काय व्हायला समीकरण नंबर 3 मिळालंय नवीन आणि इथं दुसरं 3m + 2 हे छोटंसंच आहे. मग आपण काय करूयात, या 3 आणि 2ची काय करूयात तुलना करूयात. मग लिहायचं वाक्य काय लिहिशाल इथं, समीकरण 3 व 2ची तुलना. आता तुम्हाला माहिती आहे नॉर्मल फॉर्म शिकलाय तुम्ही. आता इथं m दिलं म्हणून काय लिहिणार पहा आपण a1m + a2n a1m + b1n = c1 आणि दुसरं काय लिहिशाल आणि काय लिहायचं पहा a2m + b2n = c2. या दोघांसोबत काय करायलो आपण तुलना करायलो आहे म्हणून इथं काय करू तुलना करू लिहू. आता हे लिहित असताना तुम्हाला माहिती आहे 2 समीकरणाची तुलना करायलो म्हणजे आपण दोघांची किंमत काढायलो. तर a1ची किंमत पहा जे की तिसरावाला आपला पहिला समीकरण आहे. मग a1 म्हणजे किती आहे 2, b1 म्हणजे कोण आहे 3 आणि c1 कोण आहे आपला इथे 27 आणि पहा तिकडे समीकरण दुसरंवालं. मग आता a2ची किंमत किती आहे 3. ठीक आहे, b2ची किंमत किती आहे 2. ठीक आहे, आणि c2ची किंमत किती आहे 28. आता तुम्हाला माहिती आहे क्रॅमरचा रूल कसा असतो माहीत आहे, समीकरण 3 हे तिन्ही गोष्टी दिल्यानंतर आपण काय करतो, पहिला आणि दुसऱ्याची पहिले गुणाकार करायचा आहे. परत काय करतो तो तिसरा आणि दुसऱ्याला गुणाकार आणि तिसऱ्या याच्यात काय करतो तो आपण पहिल्या सुरुवातीला आपण काय करतो पहिलं तिसऱ्या स्टेपमध्ये. ही पहिली स्टेप होती, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप. पहिली स्टेप इंटू काय करतो तो तिसरी स्टेप आणि इथं काय तिसरी इंटू दुसरी आणि पहिली इंटू दुसरी ह्या गोष्टी घेत होतो आपण. आता पहा मग इथं a1 a2 दिलेला आहे. रूल तुम्हाला माहिती आहे d बरोबर काय घेत होतो पहिली व्हॅल्यू आणि दुसरी व्हॅल्यू म्हणजेच कोण a1 a2 आणि b1 b2 हे तुम्हाला रूल माहिती आहे, तुम्ही शिकलात. मग आता याच्यात काय करायच्या किमती ठेवायच्या. a आणि a2 किती आहे पहा, a1 आहे 2 आणि a2 आहे 3, b1 आहे 3 आणि हा आहे 2. मग याला काय करा आता सोडवा डिटर्मिनंटनुसार. मग काय व्हायला 2 2 जा 4 म्हणजे बेदोनी 4 वजा 3 त्रिक 9. मग मला सांगा वजा 9 मधून 4 गेले तर वजा 5 उरले. ठीक आहे, आपल्याला इथं किंमत मिळाली डीची. ठीक आहे, आता dx काढायचा आहे. dx काढत असताना तुम्हाला ते बी फॉर्म्युला माहिती आहे, मी आत्ताच सांगितला. तिसरा आणि दुसरा म्हणजे तिसरा कोण कॉन्स्टंट टर्म c c1 c2 घ्यायचा आहे आणि परत कोण घ्यायचं b1 b2 हे दोघं घ्यायचे. या दोघांचा व्हॅल्यू ठेवून गुणाकार करायचा. ठीक आहे, c1 कोण आहे कॉन्स्टंटवाली 27, दुसरी कोण आहे 28. ठीक आहे, b1 कोण आहे 3
आणि B2 कोण आहे 2, या दोघांचे गुणाकार करून घ्या. 27 गुणिला 2, 27 गुणिला 2 ब्रॅकेट क्लोज वजा 28 गुणिला 3, 28 गुणिला 3 लिहिले. आता मला सांगा 27 दोन्ही 54 वजा 28 त्रिक काय व्हायला 81 84. ठीक आहे. मग काय करशाल वजा 84 मधून काय करा 54 काढा. वजा 84 मधून 54 जर काढले तर आपले किती उत्तर यायले वजा 30 उत्तर मिळाले. किती मिळालं वजा 30. तर इथे dx लिहिण्याऐवजी आपण काय लिहू m लिहित आलो म्हणून काय लिहायचं इथे dm लिहायचे. म्हणजे आपण dmची किंमत काढली. dm आला आपला वजा 30. ठीक आहे. आता राहिला कोण dn काढायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे dnचं सांगा मला. आता फॉर्म्युला काय होत होता इथेच लिहून आहे पहा. पहिला आणि तिसऱ्याची स्टेप घ्यायची. ठीक आहे. पहिल्या आणि तिसरी व्हॅल्यू घ्या. म्हणजे पहिली आणि तिसरी म्हणजे कोण आठवा. पहिली म्हणजे A1 A2 तिसरी म्हणजे कोण C1 C2 ह्या किमती याच्यात लिहून घ्या. A1 कोण आहे 2 आहे. लिहा इथं किमती लिहिलेल्या आहेत 2 आणि 3. ठीक आहे. C1 C2 म्हणलं तर 27 आणि 28 27 आणि 28 या दोघांचा गुणाकार करा. पहा काय व्हायला लागलं आहे 28 दोन्ही 56. ठीक आहे. आणि 27 त्रिक 81 बरोबर आहे का. हां 27 त्रिक 81 बरोबर आहे. मला सांगा वजा 56 मधून वजा 81 वजा 81 मधून 56 काढावं लागतील जेणेकरून आपलं वजामध्येच उत्तर येईल. तर वजा 25 उत्तर आले इथे. मग आता आपल्याला लक्षात आले की dnची किंमत किती आली वजा 25 आली. dmची किंमत वजा 30 आली. आणि डीची किंमत किती आली आता इथे लिहूयात आपण. डी बरोबर किती लिहूया आहोत वजा 5. ठीक आहे. डीची किंमत पण आपल्याला मिळाली वजा 5. मग आता क्रॅमरच्या रूलनुसार क्रॅमरच्या पद्धतीनुसार काय व्हायला लागलं आहे मग सांगा बरं. आता तुम्हाला यमची किंमत काढायची आहे. यम बरोबर काय व्हायला लागलं आहे dm/d हे एक रूल. आणि n बरोबर काय होईल dn आणि छेद d बरोबर. आता याच्यात किमती ठेवा वाटलं असतं लिहा. यमची किंमत काय व्हायला लागली m बरोबर dmची किंमत किती निघाली वजा 30 छेद आणि डीची किंमत किती आहे वजा 5. तर m बरोबर किती 5 1 5 5 6 30. आता वजा वजा कटला अधिक 6. तर यमची किंमत आली अधिक 6 आणि n बरोबर सांगा dn किती आला वजा 25 आणि पुढे पहा डीची किंमत तुम्हाला माहिती आहे वजा 5. वजा वजा ऑलरेडी आधीच कटला. तर 5 1 5 5 5 25. तर म्हणजे n बरोबर किती आला 5. म्हणजे आपल्याला इथं किमती मिळाल्या n च्या किमती मिळाल्या 6,5. म्हणजे आपल्याला एक mची किंमत मिळाली 6 आणि n ची किंमत मिळाली 5. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहे प्रश्न क्रमांक 3B मधला दुसरा प्रश्न पण काय केला आहे पूर्ण केलेला आहे. व्यवस्थितरित्या प्रश्न पाहून घ्या. आणि हाच प्रश्न आपल्या जे PDF फाईल दिलेली आहे त्याच्यामध्ये ही स्टेप आपण dmची न लिहिता डायरेक्टली लिहिल्या गेलेले आहे. तर व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून घ्या. ते पण उत्तर बरोबर आहे पण एक स्टेप आपण डायरेक्ट कोलॅप्स केली. ही dm न लिहिता डायरेक्ट dn लिहिला आणि उत्तर लिहिलेलं आहे. तर या क्वेश्चनला व्यवस्थितरित्या पाहून घ्या. ज्यांना समजलं नसेल त्यांनी यांचा स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या व्यवस्थितरित्या. ठीक आहे. यामधला तिसरा प्रश्न जे की याचा ऑर आहे तो पण आपण बघूया. ठीक आहे. लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 3 चालू आहे आपला क्वेश्चन 3B मधला. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक तिसरा काय म्हणतोय ते समजून घेऊयात जे की ऑर प्रश्न आहे. तर एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज किती दिली 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे. तर ती पदे शोधा. आपल्याला काय करायचं आहे 3 क्रमागत पदांची बेरीज दिलेली आहे 27 आणि त्यांचा गुणाकार दिलेला आहे 504. तर ती क्रमे आपल्याला काय करायचं आहे पदं शोधायची आहे. तर 3 क्रमागत पदे समजा आपल्याला असा a वजा d a आणि a अधिक d हे अनुसार काय करायचं आहे काढायचे आहे. तर ठीक आहे. तर 3 क्रमागत पदे आपण काय करूयात यांना सपोज करूयात समजूयात आणि 3 क्रमागत पदांची काय केलेली आहे बेरीज दिलेली आहे त्याच्यावर आपण ती सांगूयात. ठीक आहे. तर पहिले काय करूयात समजा आता आपण काय करूयात 3 पदे काय करूयात मानूयात. कोणते मानूयात a वजा d a आणि a अधिक d हे 3 क्रमागत पदे मानूयात आणि याच्यावरून आपण काय करूयात 3 पदे काढून घेऊयात. ठीक आहे. मग आता काय करशाल पहा समजा 3 क्रमागत पदे काय म्हणाले पहा समजा 3 क्रमागत पदे काय दिलेली आहेत पहा बरं a वजा d a आणि a अधिक d दिलेले आहेत. हे काय समजा आपण आहेत असं म्हटलं. ठीक आहे. काय म्हणलं पहा समजा 3 क्रमागत पदे a वजा d a आणि a अधिक d आहेत. ठीक आहे. एवढं लक्षात आलंय. तुम्हाला पहिली अट काय म्हणाले पहा एका अंकगणिती श्रेणीतील 3 क्रमागत पदांची बेरीज 27 आहे. तर मग आता काय म्हणणार मी दिलेल्या पहिल्या अटीनुसार. ठीक आहे. दिलेल्या पहिल्या अटीनुसार
अटीनुसार त्या 3 क्रमागत पदांची बेरीज, त्या 3 क्रमागत पदांची बेरीज, ठीक आहे, पदांची बेरीज किती दिली आपल्याला? पदांची बेरीज 27 दिली आहे. काय दिलेली आहे? 27 आहे. मग आपण काय केले, या 3 पदांची बेरीज किती दिली मला त्यानं? 27. तर 3 पदे कोणते? ए वजा डी, ए आणि ए अधिक डी. तर या 3 पदांची बेरीज करा. ए वजा डी अधिक ए अधिक डी, या 3 पदांची बेरीज किती आहे आता? 27. मग यांची बेरीज करा. पहा, 1a 2a आणि 3a सगळे बेरजेमध्ये आहेत. तर इथं किती व्हायला? 3a वजा डी आणि अधिक डी काय झाला? कॅन्सल. मग बरोबर किती उरले? 27. मग आता सांगा, ए बरोबर 27 आणि गुणाकारातला 3 इकडे गेला भागाकारात, तर ए बरोबर पहा 3 1 3 3 9 27. एची किंमत किती आली आता? 9 आली. मग आपल्याला एची किंमत किती मिळाली? 9 मिळाली. याला काय करा? समीकरण नंबर 1 द्या. ठीक आहे, दिलं. आता दुसरं समीकरण काय म्हणते, दुसरी अट काय सांगते ते समजून घेऊयात. मग पहा, दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय सांगायला लागली? पहा बरं, त्या व त्यांचा गुणाकार. पहा, त्यांचा गुणाकार किती दिला? त्यांचा गुणाकार 504 आहे. गुणाकार किती? 504 आहे. मग आता काय व्हायला? त्यांचा गुणाकार 504 सांगितला, तर आपण काय करू? त्यांचा गुणाकार लिहूयात 504. मग लिहा, गुणाकारामध्ये काय करशाल? सिन्स ए वजा डी गुणिला ए अधिक डी, यांचा सगळ्यांचा गुणाकार किती लिहिला आहे आपण? 504. ठीक आहे, लिहून घेतलं आहे. मग आता काय करायचं आहे? पहा, आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही 8व्या 9व्या वर्गामध्ये शिकले, जर तीच संख्या एकदा बेरजेत आणि एकदा वजाबाकीमध्ये असेल तर त्यांचा आपण काय करत होतो? वर्ग. जे की तुम्ही फॉर्म्युला शिकला, एला बाजूला काढा. पहा, हे अधिक वजामध्ये आणि हे अधिकमध्ये आहे, तर ए स्क्वेअर वजा डी स्क्वेअर हे तुम्ही फॉर्म्युला शिकला आहे. आठवत नसेल तर इथं सांगतोय. पहा, ए स्क्वेअर वजा बी स्क्वेअर बरोबर ए अधिक डी आणि ए वजा डी हे तुम्ही फॉर्म्युला शिकला आहे 8व्या वर्गाला. मग तेच काय केलं इथं मी अवलंब केला आहे. ठीक आहे, मग आता पहा, आता याचा उपयोग घेतला आपण. आता काय केलं? ए स्क्वेअर वजा डी स्क्वेअर लिहिलं आहे. ए स्क्वेअर वजा डी स्क्वेअर बरोबर इकडे काय आहे? 504. आणि हा जो याच्यासोबत गुणाकारात ए होता, लक्षात घ्या, हा जो गुणाकारातला आहे तिकडे नेला तर काय झाला? याच्या भागाकारात गेला आहे. ठीक आहे, मला सांगा, ए स्क्वेअर वजा डी स्क्वेअर बरोबर 504 भागिला 9. 504ला समजा जर 9 भागितला तर कितीचा भाग चालला? 54चा भाग चालला आहे. कितीचा भाग चालला आहे? 54चा. मग आता पहा, आता तुम्हाला इथे एवढं लक्षात आलं आहे. आता काय करतोय मी? पहा, एची किती किंमत काढलेली आहे, तर आता काय करेल? याच्यात एची किंमत ठेवेल. तर एची किंमत किती ठेवायलो मी? 9. मग याचा वर्ग वजा डीचा वर्ग बरोबर 54. ठीक आहे, 9चा वर्ग किती व्हायला लागला आहे? 81 वजा डीचा वर्ग बरोबर 54. मग आता या वजा डी स्क्वेअरला बाहेर टाका आणि याला मध्ये आणा, तर 81 वजा 54 झाला आणि वजा डी स्क्वेअर बाहेर गेला तर काय झाला? अधिक डीचा वर्ग. मग सरळ लिहा, डीचा वर्ग बरोबर 81 मधून 54 गेले तर उरले 25. ठीक आहे, किती उरले? 25 बरोबर ना. मग आता मला सांगा, डी काढायचा आहे तर वर्ग तिकडे टाका, तर याला झाला वर्गमूळ 25. मग वर्गमूळ काढायचा किती व्हायले? अधिक वजा 5. मग आपल्याला डीची किंमत काय मिळाली? अधिक वजा 5 घेतली. ठीक आहे, आपण काढली. मग आता काय करेल मी? 5 एकदा अधिकमध्ये ठेवील. म्हणजे काय म्हणायचं आहे? पहा, आता 2 कंडिशन सांगा. जेव्हा तुम्ही काय केले, जेव्हा डी बरोबर काय घेशाल? अधिक 5 आणि ए बरोबर काय ठेवशाल? 9, तर तेव्हा 3 क्रमागत पदे काय येतील हे समजून घेऊयात. तर पहिलं पद काय होतं? ए वजा डी. ए वजा डी बरोबर मला सांगा, आता 5 ठेवायची आहे. 9 वजा अधिक 5 ठेवली. ठीक आहे, 9तून 5 गेले 4. परत सांगा, एचं पद किती आहे? आपल्याला माहिती आहे 9. आणि तिसरं काय होतं? ए अधिक डी. मला सांगा, एची किंमत 9 होती, डीची किंमत होती 5, तर किती उत्तर मिळालं? 14. तर अशाच प्रकारे आता काय करायचं? इथे लिहितोय. ठीक आहे, जेव्हा आपण काय करणार? पहा, जेव्हा डीची किंमत आपण काय ठेवणार? वजा 5 आणि ए किती ठेवणार? 9, तर तेव्हा 3 क्रमागत पदे काय होतील? पहा, ए वजा डी बरोबर एची किंमत किती होती? 9 वजा 5. तर आपल्याला इथं किती मिळालं? वजा वजा अधिक, तिथं 14 किंमत झाली. एची किंमत तुम्हाला माहिती आहे 9 आणि ए अधिक डी सांगा किती होईल? मग पहा, एची किंमत आहे 9 अधिक वजा 5, तर आता तुम्हाला माहिती आहे ही किंमत झाली 4. तर अशा प्रकारे तुम्हाला किमती मिळाल्या. इथं किंमत काय मिळाली? पहा, पहिली मिळाली 4, दुसरी मिळाली 9 आणि तिसरी मिळाली 14. ठीक आहे, आणि इकडे काय मिळाल्या? पहा, 9,
एक मिनिट सॉरी 14,9,4 ह्या प्रकारे आपण काय केले याच्या किमती काढल्या. ठीक आहे. अशा प्रकारे आपण काय केलं आहे क्वेश्चन क्रमांक 3B मधला जो ऑरमधला प्रश्न होता तो पण व्यवस्थितरित्या आपण सॉल्व केला आहे. पाहून घ्या किंवा जर लिहून नसेल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याची लिंक दिलेली आहे PDF फाईलची ती डाउनलोड करून घ्या. ठीक आहे. यानंतर आपण प्रश्न क्रमांक 4 बघूयात. प्रश्न क्रमांक आपला 4 चालू होता. प्रश्न क्रमांक 4 काय म्हणते ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर खालीलपैकी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहे. प्रश्न क्रमांक 4 मध्ये पण आपल्याला कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा म्हणते. 8 गुणाला दिलेले आहे म्हणजे प्रत्येकी प्रश्न 4 मार्काला आहे. ठीक आहे. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे पहा. 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज 400 चौरस मीटर आहे. काय म्हणाले 2 चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज 400 चौरस मीटर आहे. जर त्यांच्या परिमितीतील फरक 16 असेल तर प्रत्येक चौरसाच्या बाजूंची लांबी आपल्याला काय करायची आहे काढायची आहे. तर आपण समजून घेऊयात. पहा उत्तरामध्ये काय करशाल आपल्याला काय करायचं आहे 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज 400 चौरस मीटर दिलेली आहे. तर त्यांच्या परिमितीपणचा फरक पण आपल्याला 16 दिलेला आहे. तर त्यांच्या प्रत्येक बाजूंची आपल्याला काय करायची आहे लांबी काढायची आहे. ठीक आहे. मग लिहा 2 चौरसाच्या बाजूंचे क्षेत्रफळ काय दिलेली आहे पहा. पहिले जे दिलेलं आहे तेच लिहूयात. मग काय करणार पहा इथून आपण 2 भाग करून घेऊ. थोडासा क्वेश्चन मोठा आहे. ठीक आहे. 2 चौरसाच्या क्षेत्रफळांची बेरीज काय दिलेली आहे आपल्याला क्षेत्रफळांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला 400. ठीक आहे. किती दिलेली आहे आपल्याला 400 चौरस मीटर दिली. ठीक आहे. लिहिलं आपण. पुढे काय दिलेलं आहे ते पाहून घ्या. त्यांच्या परिमितीतील फरक 16 दिलेले आहे ते लिहून घ्यायचा. चौरसाच्या परिमितीतील फरक इथं लिहा. चौरसाच्या परिमितीतील फरक ठीक आहे. परिमितीतील फरक किती आहे आपल्याला दिलेला 16 दिला आहे. किती दिलेला आहे 16 दिलेला आहे. 16 मीटर किती दिला 16 मीटर दिला आहे. ठीक आहे. अजून काय दिलेलं आहे का पहा. आणि आता ह्या 2 गोष्टी दिल्या तर प्रत्येक चौरसाच्या बाजूची आपल्याला काय करायची आहे लांबी काढायची आहे. ठीक आहे. मग आता पहिली अट काय दिलेली आहे ते लिहून घ्यायचं आहे. पहिल्या अटीनुसार ठीक आहे. पहिल्या अटीनुसार मग आता 1 मिनिट आपण काय करूयात याच्या 2 गोष्टी लिहायच्या राहिलेल्या आहेत ते पहिले लिहून घेऊयात मग समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. पहिल्या बाजू आणि दुसरी बाजू दोन्ही बाजू लिहून घेऊयात कारण दोन्ही बाजू घेऊन आपण अट तयार करत असतो. तर मला सांगा आता काय करायला पाहिजे. मग 2 चौरसाच्या बाजू लिहिली तर पहिल्या चौरसाची बाजू आपल्याला माहिती आहे का माहिती नाही. मग लिहा काय लिहाल पहिल्या चौरसाची बाजू पहिल्या चौरसाची बाजू काय घेतली आपण x मानली. पहिल्या चौरसाची बाजू काय मानूयात आपण x मानूयात. ठीक आहे. मानली x मानली. आणि दुसऱ्या चौरसाची बाजू काय मानली मग सांगा बरं. दुसऱ्या चौरसाची बाजू आपण काय मानूयात y मानूयात. बाजू बरोबर y मानली. मग आता काय सांगशाल याच्यावर अट घ्या. आता दिलेल्या पहिल्या अटीनुसार मला सांगा आता पहिली अट काय सांगायला लागली. पहिल्या अटीनुसार म्हणलं तर पहिल्या अटीमध्ये काय करायला तर 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज किती दिलेली आहे 400 चौरस मीटर दिलेली आहे. तीच वाक्य आपण काय करणार आता सांगणार. आता दोन्ही बाजूच्या याच्यात सांगत असताना आपण पहिल्या बाजूला x मानले दुसऱ्या बाजूला y मानलं. त्यांच्या चौरसाच्या क्षेत्रफळाचं म्हणल्यानंतर काय x वर्ग अधिक y वर्ग या दोघांची बेरीज किती दिलेली आहे म्हणलं आपल्याला 400. तर आपली ही पहिली अट काय व्हायला लागली तयार व्हायला लागली. दिलेल्या पहिल्या अटीनुसार 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज काय दिलेली आहे आपल्याला 400 दिलेली आहे. तर मग आपण काय म्हणलं x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400 कारण या 2 चौरसाची बेरीज केली आपण तर किती आली आपल्याला 400 आली. आपण हे 400 लिहिली. आता हे झालं समीकरण 1. नंतर काय म्हणते त्यांच्या परिमितीतील फरक. आता परिमितीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे चौरसाची परिमिती सांगा. आता चौरसाची परिमिती काय आहे. चौरसाची परिमितीचा फॉर्म्युला काय मिळते तुम्हाला माहिती आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिला बाजू हे आपला काय होता फॉर्म्युला होता. आता मला सांगा दुसरी अट काय सांगशाल तुम्ही. दुसऱ्या अटीमध्ये आपल्याला लिहावं लागेल. काय लिहावं लागेल पहा. आता काय सांगशाल आपल्याला फरक तो 16 दिलेला आहे आणि प्रत्येक चौरसाच्या बाजूची आपल्याला काय करायची आहे लांबी काढायची आहे. मग आपण काय करणार आता दुसऱ्या
नुसार, कारण त्यांचा फरक काढायचा आहे. काय करायचा आहे? फरक काढायचा आहे. तर आपल्याला माहिती आहे आता फरक काढत असताना चौरसाची परिमिती 4 गुणिले बाजू दिलेली आहे. तर एक बाजू आपण काय मानली? पहिली बाजू काय मानली? x मानली. दुसरी बाजू काय मानली? y मानली. आणि दोघांमधला फरक काढत असताना आपण काय करतो? वजाचा साईन वापरत असतो. इथं 4 दिलेला आहे, तर मग काय करशाल? 4. पहिली बाजू काय? x, मग 4x. दोघांमध्ये फरक आहे म्हणून y, परत 4. दुसरी बाजू काय आहे? y, तर हे 4y. आणि या दोघांचा फरक किती सांगितला म्हणे त्यानं? 16, म्हणून हे झालं 16. तर हे झालं समीकरण नंबर 2. पहा, हे x² अधिक y², दोन चौरसाच्या बाजूंची बेरीज 400 घेतली होती आणि दोन चौरसांच्या परिमितीतील फरक काय घेतला होता? 16 घेतला होता. या प्रकारे आपण समीकरण 2 मिळवलं. याला समीकरण 2 द्या किंवा याला सॉल्व करा जर तुम्हाला कराय. आता पहा अजून काय होऊ शकते? पहा 4x 4y आणि 16 दिलेलं आहे. जर याला 4ने भागलं, आपण काय केलं आहे? 4ने भागू. ठीक आहे, 4ने भागलं तर याला काय व्हायला लागले? पहा 4 1 4, म्हणजे इथं काय आलं आहे? x आले, इथं काय आले? y आले, आणि इथं काय आलं? 4 चौक 16 म्हणलं तर इथं 4 आले. आपल्याला x ची किंमत काढायची असेल तर x ला इथंच ठेवलं आहे समजा, आणि y ला तिकडे नेलं आहे. ठीक आहे, आता पहा समजा आता y ला तिकडे नेलं तर काय व्हायला? 4 वजा y तिकडे गेला तर अधिक y. तर इथे काय झालं? समीकरण नंबर आपल्याला 2 मिळाले. तर x बरोबर 4 अधिक y बरोबर x बरोबर 4 अधिक y, हे समीकरण नंबर काय झालं आपलं? 2 झालं आहे. तर समीकरण 2ला काय करा तुम्ही? समीकरण 1 मध्ये ठेवा. ठीक आहे, समीकरण 2ला काय करूयात आपण? समीकरण 1 मध्ये ठेवूयात. मग मला सांगा x बरोबर, आता पहा हे इथून काय करत आहोत आपण? लिहित येत आहोत. मग पहा x बरोबर काय घेतलं आहे? 4 अधिक y. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूयात. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवूयात. समीकरण 1 मध्ये ठेवू. मला सांगा समीकरण 1 नंबरचं काय आहे? समीकरण 1 काय दिलेलं आहे आपल्याला? पहा x वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400 दिलेला आहे. ठीक आहे, मग आता इथे काय करशाल? आता पहा x ठिकाणी किंमत ठेवली 4 अधिक y ब्रॅकेटचा वर्ग अधिक y वर्ग बरोबर 400. ठीक आहे, लिहिले. मग आता मला सांगा इथं काय करायचं आहे? ए, आता पहा 4 अधिक y ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे कोणता फॉर्म्युला लागला? a अधिक b ब्रॅकेटचा वर्ग. काय फॉर्म्युला आहे? a चा वर्ग अधिक a चा वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग. मग इथं तेच सांगा, a चा वर्ग म्हणजे 4 चा वर्ग किती झाला? 16 अधिक 2, a म्हणजेच किती? 4. ठीक आहे, आता पहा 2a म्हणजे किती आहे? 4 आहे. b म्हणजे काय? आपला y आहे, आणि b चा वर्ग म्हणजे कोण? y चा वर्ग. ठीक आहे, लिहिलं आपण. परत अधिक y चा वर्ग बरोबर 400 केलं आहे. ठीक आहे, लिहिलं हे पण. मग आता मला सांगा इथं काय व्हायला? 16 अधिक 2 चौक 8y अधिक y चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर 400. ठीक आहे, हे दोघंही केलं. काय केलं? सरळ सरळ पहा, हे x ची किंमत काय केली? समीकरण 1 मध्ये ठेवली. या समीकरण 1 मध्ये काय केली? हे किंमत ठेवली. तर काय झालं मग? पहा 4 अधिक y ब्रॅकेटचा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर 400. याला एक्सपान्शननुसार सॉल्व केलं तर काय आलं? 16 अधिक 8y अधिक y चा वर्ग अधिक y चा वर्ग बरोबर 400. आता इथं पहा 16 अधिक 8y, आता y चा वर्ग अधिक y चा वर्ग म्हणलं तर काय झालं? 2y चा वर्ग बरोबर 400. याला सरळ लिहून घ्या. याला सरळ लिहून घेत असताना काय करणार आपण? पहा 2y चा वर्ग अधिक 8y अधिक 16 बरोबर 400. लिहिलं याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. मग आता काय करशाल? परत पहा 2y चा वर्ग अधिक 8y अधिक 16, याला काय करा? इकडे आणा. मग वजा 400 बरोबर 0. मला सांगा वजा 400 मधून 16 काढले तर किती उत्तर यायला लागले? 384. ठीक आहे, मग लिहा 2y चा वर्ग अधिक 8y वजा 400 मधून 16 गेले तर वजा 384 बरोबर 0. आलं का? वजा 384 बरोबर 0. तर आता सगळीकडे पहा, इथे 2 आहे, इथे 8 आहे आणि इथे 4 आहे. तर प्रत्येक अंक भाग जाणारा आहे. तर आपण काय करूयात? याला भाग देऊयात. कितीनं भाग देऊयात? 2ने. तर काय करू? 2ने भागू. दोन्ही बाजूस 2ने भागू. भागत असताना सांगा 2ने भागलं तर इथं काय आलं? y चा वर्ग आला. इथं पहा 2 चौक 8 म्हणजे इथे 4y आले, आणि इथे 384ला जर 2ने भागले तर कितीचा भाग चालला आहे मला सांगा? 192चा. ठीक आहे, बरोबर आहे 192 बरोबर 0. आता काय करायचं? हे तर तुम्हाला समीकरण मिळाली. ही समीकरण मिळाल्यानंतर तुम्ही काय करशाल? आता या समीकरणाला काय करशाल? पहिल्या धड्यामध्ये जे आपण पाहिलेलं आहे अवयव पद्धतीनं काय केलेलं आहे? याला सोडवलेलं आहे. ठीक आहे, तर याला काय करशाल? आता अवयव पद्धतीनं काय करा? तुम्ही सोडून घ्या. अवयव पद्धत काय सांगते? पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार. मग पहिला अंक 1 होता, शेवटचा अंक वजा 192 होता, वजा 192. तर उत्तर यायले वजा 192. तर वजा 192चे 2 भाग घ्यायचे, जे की आपल्याला अधिक 4y उत्तर मिळालं पाहिजे. आता मला सांगा वजा 192चे असे 2 भाग पडले पाहिजे की आपल्याला उत्तर काय मिळालं पाहिजे? अधिक 4 आलं पाहिजे. तर मी काय करणार? 16 गुणिला 12 करून पाहिलं. तर पहा 16 गुणिला 12 केलं तर 192 यायलं, पण आपल्याला उत्तर काय पाहिजे? अधिक 4 पाहिजे. तर मग लहान्याला आपण वजाचं साईन देऊयात, म्हणजे 16 मधून वजा 12 गेले तर अधिक 4 उरतील. व्हेरिएबल काय म्हणजे चल काय? y वापरला. इथे काय करून टाका? मग y लिहून टाका. ठीक आहे, आता पहा
परत एक वेळ सांगेल मी, थोडंसं पहिले समजून घ्या. इथपर्यंत आपण आलो आहे. आता काय करशाल, आता पहा हे संख्या आपण काय करणार, जिथं मी अंडरलाईन केली आहे मधल्या संख्येच्या जागी हे 2 चलं आपण लिहिणार. मग ठीक आहे, वायचा वर्ग अधिक काय आलं आहे 16y वजा 12y वजा 192 बरोबर 0 लिहिलं आहे. मग आता 2 2चे भाग पाडा, 2 2च्या टर्मचे भाग घेतले तर काय व्हायला लागलं, इथून y कॉमन काढला, तर y अधिक 16 होईल. आता वजा 12 बाहेर काढला तर काय व्हायला y अधिक 16, कारण वजा 12 बाहेर काढला ना, मग बरोबर 0. 2 संख्या सारख्या आहेत तर एकच घ्या, y अधिक 16 घेतली आणि इकडे घेतली y वजा 12 बरोबर 0. दोघांनाही 0 लावा, y अधिक 16 बरोबर 0 कॉमा y वजा 12 बरोबर 0. लक्ष द्या, आता आपल्याला जागा कमी पडते, आपल्याला हा स्पेस इरेज करावा लागेल. तर पहिले एक वेळ काय करूयात आपण समजून घेऊन परत हा अर्धा पोर्शन डिलीट करूयात आणि नंतर तिथे पाहूयात उर्वरित आन्सर. लक्ष द्या, थोडंसं मी आता परत 2 मिनटं ओव्हरऑल रिपीट करेल, कारण क्वेश्चन हा 4 मार्काचा आहे. बऱ्याच जणाला अडचण आली असेल, थोडासा स्पीडमध्ये झाला क्वेश्चन, काही नाही आहे. 2 चौरसाच्या क्षेत्रफळाची बेरीज 400 दिलेली होती, तर आपण काय केलं, मग पहिली जी दिलेली गोष्ट आहे ती लिहून घेतली. मग काय म्हणलं, चौरसाच्या परिमितीतील फरक दिला होता ते बी लिहून घेतला. पहिली बाजू आपण x मानली, दुसरी बाजू आपण y मानली आणि पहिल्या अटीनुसार 2 चौरसाची बेरीज लिहिली. तर x वर्ग अधिक y बरोबर 400 हे लिहिली. चौरसाची परिमिती दिली होती, आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, 4 गुणिले बाजू ती लिहिली. दुसरी अट काय सांगायली की दोघांमधील फरक 16 आहे, तर मग हे आता याच्यात लिहायचं 4 गुणिले बाजू, पहिली बाजू x होती मग लिहिला, फरक असल्यामुळे संख्या वजाचं वजा 4 गुणिला, दुसरी बाजू y मानली म्हणून y ठेवली बरोबर 4x वजा 4y, फरक किती लिहिला 16, कारण 16 दिला होता. मग आता याला काय केलं 4 न भागलं तर x वजा y बरोबर 4 मिळालं. तर xची किंमत काढायची आहे म्हणून वजा yला त्या साईडला टाका तर ते अधिक y होईल. मग हे मिळालेलं समीकरण काय केलं आपण पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवलं आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये ठेवलं आहे तर पहिलं इक्वेशन काय होतं पहा, एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग बरोबर 400. एक्सच्या ठिकाणी हे किंमत ठेवली, त्याचा वर्ग केला तर a + b ब्रॅकेटचा वर्ग, त्या फॉर्म्युल्यानुसार याला सोडवत आलो आहे. मग आपल्याला काय मिळाली 16 अधिक 8y अधिक 2y वर्ग बरोबर 400. ते याला सरळ लिहून घेतलं, 2y वर्ग अधिक 8y बरोबर 16. मग आता काय केलं आहे, 400ला मधात आणलं तर 16मधून 400 जात नाहीत, तर वजा 400मधून 16 गेले तर वजा 384 मिळालं आहे. म्हणजेच काय 2y वर्ग अधिक 8y बरोबर 8y वजा 384. तर याला काय केलं, परत सगळ्या अंकाला भाग जाते म्हणून 2 भाग दिला. ठीक आहे, मग 2 भाग दिला तर आपल्याला समीकरण मिळालं y वर्ग अधिक 4y वजा 192. आता हे समीकरण मिळालं तर या समीकरणाला आपल्याला सॉल्व करत असताना आपण अवयव पद्धतीचा वापर केला. अवयव पद्धती काय सांगते, पहिल्या आणि शेवटचा गुणाकार करायचा आणि मधली संख्या मिळवायची. पहिल्या आणि शेवटचा गुणाकार व्हायला वजा 192, तर वजा 192साठी आता मिळाला तर आपल्याला काय मिळवायचं आहे, अधिक 4y उत्तर आलं पाहिजे. तर मी 16 आणि 12चा गुणाकार केला तर आपल्याला 192 मिळाले. मग आता इथं वजा लिहावं लागेल जेणेकरून हा वजा 192 होईल. मग 16मधून वजा 12 गेले तर उत्तर काय होईल 4 येईल. मग हे बरोबर आहे तर अवयव. मग आपण हे मांडून घेतले. मग आपल्याला मांडल्यानंतर काय व्हायलं पहा, y वर्ग अधिक 16y वजा 12y वजा 192. मग या पहिल्या दोघांना एक टर्म बनवली, दुसऱ्या दोघांना एक टर्म बनवली. मग याच्या पहिल्या याच्यातून y कॉमन काढला तर y अधिक 16 होईल, वजा 12 बाहेर काढला परत y अधिक 16 होईल. ठीक आहे, मग या दोघांचा एक लिहिला y अधिक 16 आणि हा नवीन आलेला y वजा 12 बरोबर 0. दोघांना 0 सेपरेट करा, लिहिला y अधिक 16 आणि y वजा 12. ठीक आहे, इथपर्यंत आपण पाहिलं आहे. आता उर्वरित भाग काय करूयात आपण इथे लिहूयात. तर त्याआधी काय करा, सर्वांनी व्यवस्थितरित्या या प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढा. आता पहा, तोच्या पुढचा पोर्शन मी इथे लिहिणार. ठीक आहे, तर पहा मग काय करणार आता. आता पहा, आपल्याला जे मिळालेलं आन्सर आहे ते काय मिळालं होतं पाहून घ्या. काय आलेलं आहे, y अधिक 16 बरोबर 0 आणि y वजा 12 बरोबर 0. y अधिक 16 बरोबर 0 आणि y वजा 12 बरोबर 0. तर yला काय करा, 16ला तिकडे न्या तर y बरोबर वजा 16 होईल आणि y बरोबर अधिक 12. आपल्याला पहा, किंमत कधीही ऋण येत नाही म्हणून आपण काय लिहिणार, चौरसाची बाजू कधीही ऋण नसते. हे वाक्य लिहायचं आहे, चौरसाची बाजू ठीक आहे कधीही ऋण नसते, ऋण नसते लिहिलं. मग आपल्याला बाजू काय मिळाली, y बरोबर 12 मिळाली. काय मिळाली, y बरोबर 12 मिळाली. तर ही बाजू काय करूयात आपण समीकरण 2 मध्ये ठेवूयात. आता 1 मिनिट आपण समीकरण 2 पाहिले का, पाहून घ्या. काय आहे समीकरण नंबर 2 पहा बरं. x बरोबर 4 अधिक y आहे. ठीक आहे, y बरोबर 12 हे समीकरण 2 मध्ये ठेवू. ठीक आहे, समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 काय होतं पहा, x बरोबर 4 अधिक
वाय हे समीकरण होतं आपलं. तर काय करणार, एक्स बरोबर एक्सची किंमत काढायची होती ना आपल्याला, म्हणून वायची किंमत मिळाली. आता एक्सची किंमत काढायची आहे, एक्सची किंमत काढायची असेल तर वाय बरोबर 12 हे समीकरण 2मध्ये ठेवा, कारण समीकरण 2 काय होतं पहा, एक्स बरोबर 4 अधिक वाय होतं. तर जिथं ती किंमत जर ठेवली तर तुम्हाला काय होईल, एक्सची किंमत मिळेल. मग 4 अधिक वायची किंमत काय होती 12, तर एक्स बरोबर 4 अधिक 12, तर काय व्हायला लागलं, 1 मिनिट, 12 अधिक 4 काय झालं 16. तर एक्सची किंमत काय मिळाली तुम्हाला, 16 मिळायला लागली. म्हणजे तुम्ही काय सांगू शकता पहा, जेव्हा वाय बरोबर 12 हे समीकरण तुम्ही 2मध्ये ठेवलं तर तुम्हाला एक्सची किंमत 16 मिळाली. म्हणजे प्रत्येक चौरसाच्या बाजूची लांबी तुम्हाला काय झाली इथं मिळाली, एक्सची किंमतही मिळाली, वायची किंमतही मिळाली. अशा प्रकारे काय केलं तुम्ही, प्रश्न क्रमांक 4 मधील पहिला जो 4 मार्काला प्रश्न होता तो तुम्ही सॉल्व केला आहे. ठीक आहे, यामधील तुम्ही प्रश्न क्रमांक 2 आपण लगेच पाहूया. ठीक आहे, आपला क्वेश्चन क्रमांक 4 चालू आहे, त्यामधील प्रश्न क्रमांक 2 बघत आहोत आपण. तर 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला, 1455, म्हणजे 1455 आहे. तर त्या संख्या आपल्याला काय करायच्या आहेत, शोधायच्या आहेत. म्हणजे आपल्याला 5 क्रमागत नैसर्गिक संख्या जे दिलेल्या आहेत त्या पूर्ण 5 एकामागे एक आहेत आणि त्यांची बेरीज आपल्याला काय दिलेली आहे, 1455 दिलेली आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, जे एकामागे एक 5 नैसर्गिक संख्यांचे क्रम येत आहेत ते काय करायचे आहे, आपल्याला शोधायचे आहेत. तर आपण काय करूयात पहा, सर्वात पहिले आपण काय करूयात, मानूयात की हे पद 5 क्रमागत आहेत असं. ठीक आहे, मग लिहा. आपण काय लिहिणार मग, की मी समजा लिहित आहे की 5 क्रमागत नैसर्गिक संख्या ठीक आहे, 5 क्रमागत नैसर्गिक संख्या काय मानल्या, 5 क्रमागत नैसर्गिक संख्या, एक मानली x, दुसरी मानली x अधिक 1, दुसरी मानली x अधिक 2, तिसरी x अधिक 3 आणि हा चौथी x अधिक 4. म्हणजे पहा 1 2 3 4 आणि हे पहिली, म्हणजे पहिली x आहे, दुसरी x अधिक 1 आहे, तिसरी x अधिक 2 आहे, चौथी x अधिक 3 आहे आणि पाचवी x अधिक 4. अशा 5 नैसर्गिक संख्या आपण काय घेतल्या, क्रमागत घेतल्या. ठीक आहे, मग आता काय करणार, आपल्याला पुढे काय सांगितलं याच्यामध्ये, 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती दिलेली आहे, 1455 दिलेली आहे. तर आपण ते पण काय करूयात, इथे लिहून घेऊयात. मग लिहा, काय लिहाल, दिलेल्या अटीनुसार, पूर्ण वाक्य लिहून घ्यायचं आहे, असा काही फरक पडणार नाही. ठीक आहे, दिलेल्या अटीनुसार, ठीक आहे, दिलेल्या अटीनुसार काय म्हणशाल, 5 क्रमागत दिलेल्या अटीनुसार 5 क्रमागत नैसर्गिक संख्यांची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज, नैसर्गिक संख्यांच्या वर्गाची बेरीज किती दिली आपल्याला, पहा 1455 दिली आहे. ठीक आहे, 1455 दिली आहे. मग आता पुढे काय सांगशाल पहा बरं, 1455 दिलेली आहे तर काय करायची, आता सगळ्यांची काय करायची आहे, आता बेरीज करायची आहे. दिलेल्या 5 क्रमांकांची काय करणार तुम्ही, बेरीज करणार. जसं की x वर्ग, दुसरी कोण आहे x अधिक 1 वर्ग, परत x अधिक 2 वर्ग, परत x अधिक 3 वर्ग, परत x अधिक 4 वर्ग आणि बरोबर यांची बेरीज किती आहे म्हटलं, 1455 आहे म्हटलं. ठीक आहे, 1455 सांगितले आपण. आता यांचा वर्ग करा, x वर्ग लिहिला. आता a + b ब्रॅकेटचा वर्ग आहे, तर पहिल्याचा म्हणजे काय, x वर्ग अधिक 2ab, 2a आणि b, 2 पा 2a म्हणजेच x आणि b म्हणजे 1, तर 2 × 1 2 आणि हा 2x + 1. ठीक आहे, x चा स्क्वेअर एकच. परत पहा x वर्ग अधिक 2ab, पहा 2ab म्हणलं तर 2x, a म्हणजे x आहे, b म्हणजे 2 आहे, तर 2 × 2 = 4x. ठीक आहे, 4x आणि 2चा वर्ग पण काय झाला 4च. ठीक आहे, लिहिलं आहे आपण. परत पहा x स्क्वेअर, पहिले x स्क्वेअर इथे आलो, आता x स्क्वेअर प्लस 2ab आहे ना, x स्क्वेअर, 2a म्हणजे x, b म्हणजे काय 3, 2 × 3 = 6x आणि 3चा स्क्वेअर किती झाला 9. ठीक आहे, आता पुढच्या ह्याच्यात या, आता इथे या, मग काय करशाल, प्लस x स्क्वेअर परत 2ab. आता पहा x स्क्वेअर लिहिला, 2ab आहे. आता 2a म्हणजेच कोण आहे आपला x आणि b म्हणजे कोण आहे आपला 4, 2 × 4 = 8x आणि लास्टला 4चा स्क्वेअर किती झाला आता 60. ठीक आहे, लिहिला आपण आणि बरोबर काय लिहिलं आहे 1455. ठीक आहे, आता मला सांगा, आता प्रत्येकाची बेरीज लिहिली आपण, x² अधिक x², 2x अधिक 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, x² अधिक 4x अधिक 4, परत x² अधिक 6x अधिक 9 लिहिलेला आहे, x² अधिक 6x अधिक 9, x² अधिक 8x अधिक 16 बरोबर 1455. ठीक आहे, लिहिलं आहे. आता काय करायचं आहे लक्ष द्या,
आता पाहून घ्या, जिथं जिथं तुम्हाला एक्स स्क्वेअर दिसतंय त्यांची बेरीज करून घ्या. एक्स स्क्वेअर किती वेळा आहे ते चेक करा. 1 2 3 4 5 किती वेळा झाला हा 5 वेळा. तर इथं काय लिहाल मग 5x स्क्वेअर. ठीक आहे. परत आता पहा तुम्हाला अजून काय दिसतंय. आता पहा आता हा 2x, आता याला स्टार करतोय, लक्ष द्या. स्टार करणाऱ्यांची बेरीज एक्सवाल्या टर्मची बेरीज करायची. आता एक्स स्क्वेअर झाला, एक्सची करा आता. ठीक आहे. आता एक्सची मग पहा 2x आणि 4x 6x आणि 6x 12x आणि 8x किती झाले 20x. ठीक आहे. हे पूर्ण कंप्लीट बेरीज झाली. आता पुढे पहा. आता पहा हे आता एक कॉन्स्टंट टर्म, हे 1 हे 4 हे झाले 5 आणि 4 14. ठीक आहे. 5 आणि 4 14 आणि आता हे 16. एकूण बेरीज करून घ्या. 14 आणि 16 30 व्हायली. ठीक आहे. हे 30 झाली बरोबर. पहा आता काय करशील 14 55. ठीक आहे. अधिक 30 आहे इथं. ठीक आहे. लक्षात घ्या. मग आता काय करायचं पहा 5x वर्ग अधिक 20x अधिक 30 बरोबर 14 55 आहे. तर इथं काय करायचं 14 55ला मधात आणायचं. ठीक आहे. 5x वर्ग अधिक 20x अधिक 30 आणि हा मधात आला तर वजा 14 55. हे लक्षात घ्या. बऱ्याच जणाला कन्फ्युजन होत असेल तर काय केलं आहे, सरळ हे जे अंक घेतले यांचा वर्ग केला, वर्ग काढले आणि वर्ग काढल्यानंतर एक्सच्या वर्गाची बेरीज केली, सगळ्या एक्स स्क्वेअर दिसायली त्याची बेरीज केली, नंतर जे एक्समध्ये आहे तर त्यांची बेरीज केली आणि जे कॉन्स्टंट आहे तर स्थिर अंक आहे तर त्यांची बेरीज केली. एक्सच्या वर्गाची बेरीज केली तर 5x वर्ग झाला, जे x आहे तर त्यांची बेरीज केली तर 20x मिळाली आणि कॉन्स्टंट संख्यांची बेरीज 30 मिळाली आणि बरोबर काय आहे 14 55 आहे. तर 14 55ला इकडे आणलं तर आता वजा 14 55 झालं आहे. तर आता काय करशाल पहा 5x वर्ग अधिक 20x. आता पहा 30 वजा 14 55मधून काढून टाका. आता 14 25 उत्तर येईल. काय येईल 14 25 बरोबर 0. मग आता काय झालं 5x वर्ग अधिक 20x वजा 14 25 बरोबर 0. तर इथे पहा आता सरळ पहा इथे 5 आहे, इथे 20 आहे आणि लास्टला 25 आहे. म्हणजे या सगळ्या अंकाला काय व्हायला लागलं 5ने भाग चालला. म्हणून मी काय करतो आता इथे 5ने भागू. ठीक आहे. इथे काय केलं आता मी 5ने काय केलं आहे भागले. तर मग 5ने भागलं तर काय व्हायलं आहे एक्सचा वर्ग 5 चोक 20 4x आणि 14 25ला भाग द्या 225चा भाग जाईल. कितीचा जाईल 285चा जाईल बरोबर 0. 285 बरोबर 0. आता पहा तुम्हाला एक इक्वेशन मिळाली, समीकरण मिळाली जे की एक्स स्क्वेअर अधिक 4x वजा 285 आहे. तर आता याला कसं सोडायचं तर याला काय करूयात आता अवयव पद्धतीनं सोडूयात. मग पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार केला तर इथं किती मिळालं वजा 285. वजा 285चे असे दोन भाग पाडा की त्याचं उत्तर काय आले पाहिजे 4 अधिक 4 मिळालं पाहिजे. तर मी काय करायला आता 19 आणि दुसरा अंक घ्या 15. 19 आणि 15 घेतला तर काय व्हायला पहा 285 येईल. पण आपल्याला उत्तर काय पाहिजे वजा 285 पाहिजे. तर उत्तर काय करशाल वजा 285 पाहिजे. पण अधिक इथं पहा या दोघांचा गुणाकार वजा 285 यायला. ठीक आहे. या असे दोन अंक घेतले की या दोघांचा गुणाकार यायला वजा 285 असं पाहायचं आहे. तर आपण काय करूयात वजाला साईन कोणाला देऊ 15ला देऊ लहान्याला. का कारण आपल्याला काय पाहिजे इथं उत्तर अधिक 4x पाहिजे मधामध्ये. म्हणून 19मधून जर वजा 15 गेले तर अधिक 4 उरेल. मग पहा 19 गुणिले वजा 15 काय होईल मग वजा 285 आणि चल काय आहे इथं x. तर इथं काय दिलं आहे आपण x हा चल दिला आहे. ठीक आहे. हे कसं केलं लक्षात घ्या. परत एकदा समजावून सांगतो. थोडंसं फास्ट होत आहे आपलं कारण खूप वेळ लागायला गणित यायला. तर काय करायचं पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार किती यायला वजा 285 केला. मग काय करायचं आहे मला असे दोन अंक घ्यायचे की त्या दोन अंकाचा गुणाकार वजा 285 आला पाहिजे आणि त्याची बेरीज किती आली पाहिजे नंतर 4 आली पाहिजे 4x. ठीक आहे. मग मी काय केलं 19 आणि 15 घेतला तर या दोघांचा गुणाकार 285 यायला बरोबर आहे. पण आपल्याला उत्तर 4x आणायचं आहे. म्हणून काय करणार अधिक 19ला जर वजाचं साईन दिलं तर उत्तर वजामध्ये येईल. म्हणून मी काय केलं 19ला न देता साईन वजाचं 15ला दिलं वजाला. ठीक आहे. वजा 15 केलं तर 19मधून वजा 15 गेले तर उत्तर काय येईल 4. ठीक आहे. हे अवयव बरोबर आहे. मग काय करायचं अवयव लिहा एक्सचा वर्ग आता याच्या ठिकाणी ते 2 लिहायचे अधिक 19x वजा 15x वजा 285 बरोबर 0. आता याचे काय करा 2 2चे भाग करा. ठीक आहे. याच्यातून x कॉमन काढला तर x अधिक 19 होईल. ठीक आहे झाला. मग पहा वजा 15 बाहेर काढला तर परत पहा x अधिक परत 19च होईल बरोबर 0 आले. मग आता काय करा यांना बरोबर लिहून घ्या. आता 2 वेळा आहे तर काय करूयात एक वेळात लिहून घेऊयात. पहा x अधिक 19 आणि ब्रॅकेट कंप्लीट x वजा 15 ब्रॅकेट कंप्लीट बरोबर 0. तर या दोन्ही ब्रॅकेटचं 0 काय करू आता वेगवेगळं लावू. मग x अधिक 19 याचा याला 0 लावला. परत अँड x वजा 15 बरोबर 0 याचा याला 0 लावला. मग काय करा आता पहा x अधिक 19ला बाहेर टाका वजा 19 होईल. परत पहा अँड
यक्स वजा 15ला बाहेर टाकलं अधिक 15. आता तुम्हाला काय सांगायचं आहे तर ती संख्या सांगायची आहे. नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसणार म्हणून इथं टिप लिहा, कारण एक संख्या निगेटिव्हमध्ये आली. मग काय लिहाल, नैसर्गिक संख्या कधीही ऋण नसते, कधीही ऋण नसते. मग काय करायचं, आता तुम्ही काय ठेवणार, यक्स बरोबर काय ठेवणार, म्हणून यक्स बरोबर 15 हे किंमत आली आपली. तर यक्स बरोबर 15 काय करणार, ह्या सगळ्यांच्या ठिकाणी काय करूयात आपण, ही किंमत ठेवूयात. मग पहा, मग आता यक्स बरोबर 15, तर पहिली यक्सची किंमत किती आली, यक्स बरोबर 15. ह्या किमती या 5 क्रमांकात नैसर्गिक संख्येच्या ह्याच्यात ठेवून द्या. यक्सची किंमत 15 ठेवली, तर दुसरं कोण आहे पहा, यक्स अधिक 1 आहे. तर मला सांगा 15 अधिक 1 किती व्हायली, 15 आणि 1 16. परत कोण आहे, यक्स अधिक 2, यक्स अधिक 2 मग काय व्हायली, 15 अधिक 2 किती झाली, 15 आणि 2 17. परत पहा कोण आहे, यक्स अधिक 3, 15 अधिक 3 किती व्हायली, हे संख्या 18. आणि लास्ट काय आहे, यक्स अधिक 4 बरोबर 15 अधिक 4 किती झाली आता ही 19. मग आपल्याला लक्षात यायले सिन्स 5 क्रमागत नैसर्गिक संख्या किती आहेत पहा, 15 16 17 18 19 हे काय व्हायला लागल्या, 5 क्रमागत नैसर्गिक संख्या आपल्याला मिळायला लागल्या. ठीक आहे, कशा काढल्या तुम्हाला माहिती आहे, तुम्ही हे 5 सपोज केलेल्या होता आणि त्याच्यावरून तुम्ही काय केले, त्यांची बेरीज केली, बेरीज दिली होती 1455. ठीक आहे, जर कोणाला हा व्हिडिओ कळाला नसेल, म्हणजे हे आतापर्यंत सांगितलेलं कळालं नसेल, तर थोडा व्हिडिओ हळूहळू चालून बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. क्वेश्चन काहीही अवघड नाही आहे आणि क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे, तर याची थोडीशी प्रॅक्टिस ठेवा. ठीक आहे, इथेच आपला काय झाला, प्रश्न क्रमांक 2 पूर्ण झाला. ठीक आहे, यानंतर आपण काय करूयात, प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 चालू आहे, ऑरचा प्रश्न आपला 4 मधला. ठीक आहे, तर पहा प्रश्न काय म्हणते, श्री आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना किती, 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स किती रुपये बाजारभाव असताना, 50 रुपये बाजारभाव असताना 5118 रुपये ठीक आहे गुंतवून खरेदी केले. या व्यवहारात त्यांनी 50,118 रुपये गुंतवून त्यांनी 0.2% दलाली दिली. ते दलालीवर 18% दराने GST दिला, तर त्यांना 50,118 रुपयात किती शेअर्स मिळतील हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. ठीक आहे, 5,100 इथंच 50,000 म्हटलं गेले, सॉरी 5,118 रुपयात किती शेअर्स मिळतील हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. तर तुम्हाला यामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते तुम्ही काय करणार, सांगणार. तर पहा, आदित्य संघवी यांनी 100 रुपये दर्शनी किमतीचे, तर आता तुम्हाला इथं लक्षात यायले की 100 रुपये दर्शनी किमतीचे म्हणत असताना म्हणजे आपल्याला लक्षात आलंय की इथं दर्शनी किंमत काय आहे, 100 रुपये आहे. मग पहिले काय लिहाल, सर्वात पहिले काय लिहाल, दर्शनी किंमत. मग लिहिणार दर्शनी किंमत किती दिली आपल्याला, दर्शनी किंमत आहे पहा रुपये 100. ठीक आहे, लिहिलं आहे. मग आता काय करशाल, पहा पुढे काय करायचं आहे, दर्शनी किंमत लिहिली, बाजारभाव पहा, दर्शनी किमतीचे शेअर्स 50 रुपये बाजारभाव असताना, मग बाजारभाव काय आहे आता 50 रुपये. ठीक आहे, बाजारभाव लिहा, बाजारभाव काय दिलेला आहे, रुपये 50. अजून काय दिले ते पाहून घ्या. मग पुढे काय म्हणले पहा, 50 रुपये बाजारभाव असताना 5,118 रुपये गुंतवून खरेदी केले. त्या व्यवहारात त्यांना 0.2% दलाली दिली. दलाली किती दिलेली आहे आता, 0.2%. मग इथं लिहिशाल दलाली दर किती लिहिले, 0.2%. पुढे काय सांगशाल, मग आता पहा दलालीवर 18% दराने GST दिला. मग आता काय सांगशाल, GST दर सांगा. GST दर किती दिलेला आहे, 18% तिथं दिलेलं आहे पहा. तर त्यांना 5,118 रुपयात किती शेअर्स मिळतात हे आपल्याला काय करायचं आहे, सांगायचं आहे. मग आता पहिल्या सुरुवातीला काय काढणार आपण, याच्याहून दलाली काढणार. दलाली किती मिळेल, मग दलाली बरोबर दलाली काय लिहिशाल, मग बाजारभाव लिहे, बाजारभावाच्या 0.2% आहे. इथं लिहिली आहे पहा, दलाली दर काय, बाजारभावाच्या 0.2%. मग लिहायचं आहे बाजारभावाच्या किती टक्के आहे दलाली, बाजारभावाच्या 0.2%. तर बाजारभाव किती दिला होता तुम्हाला, 50 गुणिला 50 एक मिनिट बाजारभावाच्या, आता काय कर, हां बाजारभाव किती दिला आहे 50 गुणिला 0.2% आहे, तर 0.2 भागीला 100. ठीक आहे, आता मला सांगा मग याचं उत्तर किती यायला लागले. आता काय करशाल, सरळ सरळ पहा, आता तुम्हाला लक्षात येत असेल तर पहा, आता काय करशाल, याला इथला 0 जरी कॅन्सल केलं आहे, ठीक आहे असंही चालते. मग आता काय करशाल, 5 1 5 5 2 10, समजा 2 0.2ला भागला तर किती व्हायला आहे, 2 1 2, म्हणजे उत्तर किती आलं आहे 0.1. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की दलाली किती यायला लागली तुमची, दलाली आली 0.1 रुपये. ठीक आहे,
लिहा दलाली 0.1 रुपये. दलाली काढली. आता काय काढायचं, GST दर दिला आहे तुम्हाला, टक्क्यामध्ये दिला आहे, तर GST किती मिळेल ते सांगा. GST किती देईल ते मग पहा. GST बरोबर काय सांगशाल, दलालीच्या किती टक्के, 18%. दलालीच्या 18%. दलाली किती दिली होती ती पाहून घ्या. दलालीच्या 18% म्हणल्यानंतर काय करशाल, दलाली किती निघाली आपल्याला पहा बरं, 0.1 निघाली. मग 0.1 गुणिले 18 भागीला काय करशाल, 100 करा. परत याचा भाग आल्यानंतर किती व्हायला लागलं उत्तर ते पहा. 2 शून्य आहे तर या दोघांचा गुणाकार करा आणि 2 पॉईंट समोर जा, म्हणजे किती यायला पहा, 0.0018. 0.0018. 1 मिनिट हा, 2 शून्य आहे पहा. 2 शून्य आहे म्हटल्यानंतर काय होईल, 0.18 येईल. ठीक आहे, 0.18 उत्तर मिळेल आपल्याला. 0.18 रुपये एवढी दलाली मिळाली. ठीक आहे, मग आता पुढे काय करशाल पहा. लक्षात येत नसेल तर पहा, हे 2 शून्य आहे तर याच्यासमोर 2 अंक जाऊन समोर जाऊन पॉईंट द्या, तर म्हणजे 18.0 व्हायला. मग या दोघांचा गुणाकार करा तर 0.18 येईल. लक्षात येत नसेल तर पहा, आता हे 2 अंक आहे तर 18, 2 अंकासमोर 0 आला. ठीक आहे, आणि इकडे कोण गुणाकारा 0.1 उरला आहे, तर असं लिहायचं, म्हणजे 0.18 0.18 असं. ठीक आहे, मग GST किती मिळाला आपल्याला, 0.18 रुपये. ठीक आहे, 0.18 GST आपल्याला मिळाला. आता पुढे काय काढायचं आहे पहा. आता पुढे काय सांगलं तर त्यांना 5108 रुपयात किती शेअर्स मिळतात. आपल्याला शेअर्सची संख्या काढायची आहे. GST आपल्याला मिळाला तर एका शेअरची खरेदी किंमत सांगा. मग आता आपल्याला एका शेअरची खरेदी किंमत सांगल्यानंतर कळेल. एका शेअर्सची खरेदी किंमत, एका शेअरची खरेदी किंमत बरोबर काय होईल. आता या एका शेअरच्या खरेदी किमतीमध्ये काय मिळेल आपल्याला, बाजारभाव अधिक दलाली अधिक GST. काय काय लिहिलं तर आपण, बाजारभाव काढला, बाजारभाव घेतला, अधिक दलाली घेतली. ठीक आहे, अधिक GST. मग याच्यात काय काय, बाजारभाव किती होता पहा, 50 रुपये बरोबर. दलाली किती आली, 0.1 रुपये, परत 0.18 रुपये. तर या सगळ्यांची बेरीज करा. 0.1 50 अधिक 0.1 अधिक 0.18, तर सगळ्याचं उत्तर काय व्हायला आहे, 50 चेक करा बरं, 50.118. म्हणजे हे काय आली, एका शेअरची खरेदी किंमत मिळाली. आता शेअर्सची एकूण किंमत काढा, किंवा एकूण, आता शेअरची एकूण नाही, आपल्याला शेअरची संख्या विचारली तर पहा, मग काय सांगशाल, शेअरची संख्या, एकूण किंमत नाही, शेअरची संख्या विचारली तर काय सांगशाल, शेअर्सची संख्या बरोबर काय फॉर्म्युला आहे पाहून घ्या. शेअरची संख्या बरोबर तुम्हाला काय काय दिलेलं आहे ते पाहून घ्या. शेअरची संख्या बरोबर काय करशाल, सर्व शेअर्सची एकूण खरेदी किंमत भागीला एका शेअरची किंमत. मग काय करशाल पहा, इथं काय लिहाल, सर्व शेअर्सची एकूण किंमत भागीला काय लिहाल, भागीला काय लिहाल, एका शेअरची खरेदी किंमत. एका शेअरची आपण जे काढला ते एका शेअर्सची खरेदी किंमत. मग मला सांगा, आता आपण काढली सर्व शेअरची खरेदी एकूण किंमत किती आली ती 50.118 भागीला किती आलं ते आपलं उत्तर, बाकी किती आहे हे आपलं इथं 50.118. ठीक आहे, 50.118, तर उत्तर यायला आपलं 1000. मग आपल्याला लक्षात यायला आहे की शेअरची संख्या किती यायला लागली, 1000 ही आपल्या शेअरची संख्या आहे. हे ऑरमधला प्रश्न होता, पाहून घ्या आणि व्यवस्थित स्क्रीनशॉट काढा. तर यानंतर या आपल्या संभाव्य उत्तरपत्रिकेमधला शेवटचा जो 5वा प्रश्न आहे तो आपण लगेच बघूयात. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न आहे, हे काही अवघड नाही. तुम्ही ज्या गोष्टी दिल्या ते ठेवल्या आणि तुम्ही पहिले दलाली काढली, नंतर GST काढली, नंतर या दोघांची बेरीज केली, कारण आपल्याला एका शेअरची किंमत काढायची होती. तर दलाली, बाजारभाव आणि GSTची बेरीज करा, ते तुम्हाला किंमत मिळाली. तर शेअरची संख्या सांगायची असताना काय करणार, मग शेअरची संख्या सांगायची असेल तर सर्व शेअरची एकूण किंमत म्हणजे जेवढे काय लिहिले बाजारभाव, दलाली आणि GST यांची बेरीज आणि भागीला एका शेअरची खरेदी किंमत किती दिलेली होती एका शेअरसाठी आपल्याला 5118, तर भागाकार करा, 1000 उत्तर मिळून जाईल. मग हे झाली शेअरची संख्या. ठीक आहे, यानंतर प्रश्न क्रमांक 5 बघूयात. लक्ष द्या, आपला प्रश्न क्रमांक 5 चालू आहे. प्रश्न क्रमांक 5 काय म्हणतोय पहा, खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. आपल्याला 3 मार्कासाठी एक प्रश्न सोडवायचा आहे, जो की उत्तरपत्रिकेमधला शेवटचा प्रश्न आहे हा. तर पहा, त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत म्हणते. त्रिकोणाच्या 3 कोणांची मापे अंकगणिती श्रेणीमध्ये आहेत. सर्वात लहान कोणाचे माप साधारण प्रकारच्या 5 पट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे आपल्याला काय करायची आहे तर काढायची. तर आपल्याला त्रिकोणाची मापे आपण सपोज म्हणून काय घेतलं, A + D आणि A + 2D. तर याच्या मदतीने आपण काय करूयात, त्रिकोणाची मापे काढूयात. ठीक आहे, तर मग पहा उत्तरामध्ये आपण काय केलं आहे, समजा त्रिकोणाची मापे, लक्षात घ्या, समजा त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे, लक्षात यायला का, त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची मापे, त्रिकोणाच्या
तिन्ही कोणाची मापे, तिन्ही कोणांची मापे काय घेतली समजा मापे, काय मानलं आपण ए प्लस डी आणि ए प्लस 2d घेतलं आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार आता, हे जर तिन्ही कोणाची मापे ए प्लस डी आणि ए प्लस 2d हे तीन घेतलेले असतील तर तुम्हाला पुढे काय सांगितलं आहे, मग त्याच अंकगणिती श्रेणीमध्ये फरक कितीचा दिलेला आहे, 5 पटीचा दिलेला आहे. आता हे लक्षात घ्या. यामधील आता पहिलं पद आपण काय करूयात पहा, लक्षात घ्या. एक मिनिट. मग आपण काय करणार, यामध्ये पहिलं पद पहा. या अंकगणिती श्रेणीमध्ये काय सांगशाल, आता पहिले पद सांगा. पहिले पद काय दिलेलं आहे याच्यामध्ये पहा बरं. पहिले पद ए दिलेलं आहे आणि फरक आपल्याला माहिती नाही, तर फरक आपण कशानं लिहिला आहे, डीनं लिहिलं आहे. ठीक आहे, मग त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते तुम्हाला माहिती आहे, किती असते, 180 असते. मग इथं वाक्यात लिहायचं आहे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची मापांची बेरीज, कोणांच्या मापांची बेरीज किती आहे, 180 अंश. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज, कोणाच्या लिहा इथे, कोणांच्या मापाची बेरीज 180 असते. ठीक आहे, मग आता तिन्ही कोणते कोण दिले तुम्हाला माहिती आहे. आता इथे काय सांगले तुम्हाला माप दिले, ए दिला एक, ए प्लस डी एक घेतला आहे आणि एक ए प्लस 2d घेतला आहे. ठीक आहे, बरोबर 180. ह्या पद्धतीत आपण काय केलेलं आहे, लिहिलेलं आहे. ठीक आहे, मग आता यांची बेरीज करा. इथे दिला आहे, इथे दिला आहे आणि इथे दिला आहे. 1 2 3 वेळा आहे, तर 3a अधिक 3a अधिक आता d आणि 2d हे पण काय वेळेले 3 वेळा, तर 3d बरोबर 180 झाला. तर याच्यात दोघांमध्ये 3 असल्यामुळं 3 बाहेर कॉमन काढला, तर a अधिक d बरोबर 180 झाला आहे. ठीक आहे, मग आता काय करशाल, a अधिक d बरोबर 180 आणि हा 3 गुणाकारातला तिकडे नेला तर भागाकारात जाईल. तर आपल्याला उत्तर यायला a अधिक d बरोबर 3 सख 18, म्हणजे इथं उत्तर आलं 60. तर हे झालं समीकरण नंबर 1. तर a अधिक d बरोबर 60 हे आपल्याला मिळाले. आता दिलेल्या अटीनुसार तुम्ही काय करशाल, सांगशाल गोष्टी. मग आता पहा, दिलेल्या अटीनुसार पहा काय दिलेली आहे तुम्हाला, दिलेल्या अटीनुसार काय सांगितलं आहे तुमच्या याच्यामध्ये पहा, तिथं वाचा. इथून सर्वात लहान कोणाचे माप साधारण फरकाच्या 5 पट आहे, तर त्या त्रिकोणाच्या तिन्ही कोणाचे माप काढायचे आहेत आपल्याला. ठीक आहे, मग सर्वात लहान कोणाचे माप साधारण फरकाच्या किती पट आहे, 5 पट आहे, ते लिहायचं आहे. सर्वात लहान लिहावा की इथं, सर्वात लहान कोणाचे माप काय दिले, साधारण फरकाच्या किती दिले, साधारण फरकाच्या 5 पट दिले. किती दिले, साधारण फरकाच्या 5 पट आहे. किती पट आहे, 5 पट आहे. एवढा आपल्याला फरकाच्या 5 पट दिलेला आहे. तर आपण काय करणार, मग आता सांगणार 5 पट म्हटल्यानंतर फरक कसा व्हायला, ए बरोबर किती पट, 5 पट फरक, मग फरक म्हणजे डी. ठीक आहे, फरकाच्या म्हणलं 5 पट म्हणजे 5d, ए बरोबर किती झाला आहे, 5d झालं आहे. तर आता हे झालं समीकरण नंबर 2. तर आता हे दुसरं समीकरण काय करूया, समीकरण 1 मध्ये ठेवूयात. मग काय म्हणशाल, ए बरोबर 5d हे समीकरण 1 मध्ये ठेवू, हे समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, समीकरण 1 मध्ये काय करायलो आपण, याला ठेवायलो आहे. ठीक आहे, ठेवा. मग काय होतं समीकरण 1, ए अधिक डी बरोबर 60. ठीक आहे, मग याच्यात किंमत ठेवा. याची किंमत किती झाली आता, 5d अधिक d बरोबर 60. ठीक आहे, मग आता पहा 5d अधिक 1d किती झाले, 6d बरोबर 60. तर d बरोबर 60 आणि हा 6 इकडे आला याच्या भागाकारात, तर d ची किंमत किती आली, 6 म्हणजे इथं 10 आली. ठीक आहे, मग d ची किंमत किती मिळाली, 10. ठीक आहे, d बरोबर किती झाला आपला, 10 झाला. ठीक आहे, a ची किंमत आपण a बरोबर 5d लिहिली, तर हे किंमत ठेवली त्या समीकरणामध्ये, तर d ची किंमत आपल्याला किती मिळाली, 10 मिळाली. तर आपण काय करणार, मग आता याच्या तिन्ही आता आपल्याला अंक सांगायचे तिन्हीचे. तर a बरोबर किती होता आपला, 5d होता. मग आता पहा दुसरा कोण आहे, a अधिक d बरोबर किती होईल पहा, a ची किंमत आहे 5d अधिक d, तर याच्यात किंमत ठेवा 5, d ची किंमत किती आहे, 10 अधिक 10. तर मग सांगा 5 10 हे 50 अधिक 10 किती व्हायली किंमत एकूण 60. ठीक आहे, पुढची किंमत पहा, a अधिक 2d, a अधिक 2d म्हटल्यानंतर पहा इथं किंमत काढून घ्या 5 आणि d ची किंमत किती झाली 10, तर 5 10 हे 50. ठीक आहे, a अधिक 2d म्हणजे किती व्हायली इथं पहा 50 अधिक, लक्षात घ्या 50 अधिक, इथं तुम्हाला जर गोंधळ होत असेल तर पहा पहिले काय केलं आपण, 5d ची किंमत 10 ठेवली, 50 झाली, 5d 5. आता पहा ए बरोबर 5d, तर याची किंमत तुम्ही इथं डायरेक्टली ठेवू शकता. याची किंमत काय व्हायली मग 50 आणि डी ची किंमत 10, तर 50 आणि 10 किती झाले 60. ए अधिक 2d किती व्हायले 50 आणि 2 गुणिला
10, तर काय व्हायली 50 अधिक बेद आहे 20, तर असे काय व्हायली 70. मग आपल्याला किंमत मिळाली, काय मिळाली, एची किंमत किती मिळाली, एक मिनिट हां, एची किंमत किती मिळाली 50. ठीक आहे. मग इथं काय व्हायली ए अधिक डीची किंमत किती मिळाली 60 आणि ए अधिक 2डीची किंमत किती मिळाली 70. ठीक आहे. अशा प्रकारे काय केलं आपण, हे पूर्ण काय केलेले आहेत, ए अधिक डी आणि ए अधिक 2डीची काय केलेली आहेत किमती आपण काढलेल्या आहेत. आणि इथंच आपला 5वा प्रश्न जो की एक प्रश्न सोडवायचा होता तो कंप्लीट झाला. याचा जे उर्वरित जो ऑरमधला प्रश्न आहे ते तुम्ही उत्तरपत्रिकेत बघून घ्या, जेणेकरून आपल्याला हा व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. असाच हा व्हिडिओ बराचसा मोठा झालेला आहे, तर तुम्ही ते प्रश्न पाहून घ्या उत्तरपत्रिकेमध्ये. आजच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये याची उत्तरपत्रिकेची मी तुम्हाला PDF दिलेली आहे, पाहून घेशाल. ठीक आहे. तर पहा, इथेच आपला काय झाला, उत्तरपत्रिका पहिल्या गणित भाग 1ची पूर्ण झालेली आहे. आणि यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 यांची संभाव्य प्रश्नपत्रिका बघणार आहोत. तर जे कोणी आपल्या चॅनलला नवीन आलेले असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होत राहील. ठीक आहे. धन्यवाद.